खूप सारे खर्च असतात. तुम्ही 60,000 रुपये घेऊन या. कमी ईएमआय की लवकर लोन रिपेमेंट भरपूर निगोशिएट केलं. प्राइस वाढत राहतात. हॅलो गाईज, नमस्कार. तर आम्ही रिसेंटलीच आमचा फ्लॅट बुक केलाय आणि आमचा पण पहिलाच एक्सपिरियन्स होता हा फ्लॅट बुकिंगचा. सो या प्रोसेसमध्ये आम्हाला काय काय क्वेश्चन होते फ्लॅट बुक करण्याच्या आधी आणि काय काय आम्ही फेस केलं. पण आम्ही एक क्वेश्चन सेट काढलाय. सो पहिला क्वेश्चन आहे की फ्लॅट घ्यायचा विचार नेमका कसा आला. मिडल क्लास फॅमिलीचं कसं असतं की आता मुलगा कमवतोय, चांगली सॅलरी आहे बाबा, तर ती कुठेतरी चांगल्या ठिकाणी त्याला कामी लागली पाहिजे. असं तर घरच्यांनी प्रेशराईज केलं की बाबा आता काहीतरी इन्व्हेस्टमेंट कर. तर त्यांचं होतं की फ्लॅट घे, बिकॉज आता आमच्या रिलेटिव्ह मध्ये पण फ्लॅट्स घेतले बऱ्याच जण, तर ती सांगेल की कशी सुरुवात झाली होती. सो मग आम्ही पण विचार केला की बाकी सगळा जो काही आपला काही दिवस आपल्याला लोड होता तो लोड झाला. त्यानंतर मग आता सगळे पैसे जे काही शिल्लक राहतात ते कुठे हे करायचे. तर पहिला काय पॉईंट आला फ्लॅटचाच आला. कसं पण करून 2026 मध्ये तर आमचं होतच की बुक करायचंच आहे फ्लॅट काही झालं तरी. मी कसा विचार केला होता, तिला बोललो की आपण एक 6-7 महिने जे काय आहे ना ते आपण सेव्हिंग करू आणि हिच्या बर्थडेच्या वेळेस किंवा माझ्या बर्थडेच्या वेळेस आता जी सेव्हिंग आहे त्यात ती ऍडिशनल होऊन मग आपण असं डाऊन पेमेंट भरूया. आम्ही डिसेंबर किंवा नोव्हेंबर डिसेंबर मध्येच आमच्या अॅनिव्हर्सरीच्या वगैरे वेळेस आमच्या डोक्यात ते प्लॅन सुरू झाले आता कसं करायचं. पण मग माझ्या असंच डोक्यात आलं की मग 5-6 महिन्याने आपण पाहायला सुरू करणार, मग परत ते पाहण्यात पण 2-3 महिने जाणार, ते सगळं प्लॅन लांब जाणार आणि आधीच फ्लॅटच्या किमती खूप वाढतात. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही मार्केटचं अनालिसिसच केलं नव्हतं. आम्हाला काहीच माहित नव्हतं मार्केटमध्ये काय चाललं. माहित नव्हतं काही. ऐकलं होतं की प्राइसेस वाढतायत, हे होतं ते होतंय. माझं असं होतं की काय वाढून किती वाढणार आहेत नाही का. पण ऍक्च्युली आम्हाला नंतर कळलं मार्केटमध्ये बाहेर पडल्यानंतर की किती कशा प्राइसेस वाढतात ते. मग मी काय केलं, थोडं सर्च वगैरे केलं इन्स्टाला वगैरे आणि आपोआप माझ्या समोर ते ऍड वगैरे यायला लागले. मग 1-2 ठिकाणी मी एन्क्वायरी अशीच केली. एन्क्वायरी केल्यावर कॉल पण आले आणि मग मी यांना म्हटलं चला जाऊन तर पाहून येऊ, काय लगेच थोडी घ्यायचंय आपल्याला, पण आपण पाहून तर येऊ, मला पाहायचंय म्हटलं. तर मग आम्ही काय केलं, म्हटलं रॅन्डमली सुरू करूया आपल्या एरियातून. तर पासूनच पाहायला सुरू केलं. 1-2 प्रोजेक्ट होते. त्या प्राइस ऐकून तर आम्ही म्हणजे पूर्ण हादरलो. ही जास्त त्यावेळेस ही झाली की ती म्हटली बापरे एवढी प्राइस आहे, म्हटल्यानंतर अजून तर किती वाढतील नाही का. त्या हळूहळू गोष्टी माहित होत गेल्या. मग तिथे ट्रिगर पॉईंट ठरला की बोलली की नाही आता आपण काही करून एकदम सिरियसली बघायला सुरू करू. आणि मग मी सगळं ओव्हरऑल विचार केल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की ताथवडे किंवा वाकडच्या पुढचा जो आहे तो आता ग्रो होतोय सध्या. खूप प्राइस होता. मग आम्ही असा विचार केला की आता पुढे आयटी मध्येच काम करायचंय. सो मग आयटी हब वगैरे कुठे आहेत, तर तिकडे हिंजवडी फेज 3 वगैरे ती कनेक्टिव्हिटी आम्ही जरा विचार केला. मग आम्ही पुनावळे आणि ताथवडे लास्टला आम्ही फक्त हे 2च ऑप्शन आमच्याकडे ठेवले. मी काय करायचे, कोणचे कॉल आले ना ठीक आहे कुठे प्रोजेक्ट तुमचा, काय प्रोजेक्ट, मग ते लगेच नोट करून ठेवायचे की ठीक आहे. मग अशा भरपूर लिस्ट मोठी तयार केली आणि मग एक व्हिजिट करायला सुरू केलं. त्यामध्ये त्यांचा एक फ्रेंड पण खूप चांगला भेटला, त्याने आम्हाला भरपूर त्यामध्ये हेल्प केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्लॅट फायनल करताना काय काय पाहिलं. कार्पेट एरिया हा सगळ्यात मेन होता. आमचं होतं की 2 BHK घ्यायचा आहे तर कार्पेट एरिया हा 800+ असला पाहिजे. तो एकदमच 700च्या आत असा चालणार. त्यानंतर बिल्डर, कारण कसं होतं आपण फ्लॅट घेतो तर काही ठिकाणी आम्ही असं पाहिलं होतं की बिल्डरने सजेशन दिलं नाही किंवा डिले झालं. फ्लोअर वगैरे पण फ्लोअरच्या रिलेटेड पण होतं की जास्त पण वरती नको आणि जास्त पण खाली नको. ठीक आहे, कारण व्हेंटिलेशन साठी वर तर हवाच, पण एकदम पण वर नको, कारण ते बजेट पण वाढत होतं. त्याच्यानंतर अम्युनिटीज, तर अम्युनिटीजचं आमचं एवढी काशी ऍजच हे नव्हती, एवढी जास्त नव्हतं, जास्त पण नको, पण बेसिकच्या अम्युनिटीज हव्या होत्या. कारण उद्या घरचे राहायला येणारच होते इकडे. सो मग घरच्यांना तेवढं तरी एंटरटेन होईल त्यांना की जातील ते फिरतील आणि उद्या मुलं आहेत भविष्यात, सो त्यांना पण तिथे जाऊन खेळता वगैरे येईल. कार्पेट एरिया चांगला भेटत असेल तर अम्युनिटीज कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला मी तयार होतो. त्याच्यानंतर पोझिशन आम्हाला रेडी पोझिशन नको होता, कारण ह्याच्या पाठीमागे मेन रिझन होतं की रेडी पोझिशनला जे काय असतात ते लेफ्ट ओव्हर फ्लॅट्स तुम्हाला भेटतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन नसतो, फ्लोअरचा नसतो, काय नसतो, जे विकले गेलेले नाही ते फ्लॅट भेटतात. आणि जे काय ओल्ड स्ट्रक्चर जुनं, जसं की आता तुम्ही घेताय तर ते खूप जुनं असणार 4-5 वर्षापूर्वी स्ट्रक्चरचं एक जास्त होतं आणि त्यात परत ऑप्शनच नव्हते. आम्ही बघितले पण रेडी पोझिशन वाले पण भरपूर बघितले, एकदम डायरेक्ट वरचा फ्लोअर किंवा एकदम डायरेक्ट खालचा फ्लोअर असंच काहीतरी राहिलं. प्रोजेक्ट पाहिल्यानंतर रेरा चेक करायचा, जो आवडायचा तो त्याचा रेराचा नंबर असतो, रेराच्या वेबसाईटवर जाऊन ते टाकायचं की बाबा किती ऍक्च्युअल फ्लॅट्स आहेत, कसं आहे, त्याचे पूर्ण डिटेल्स असतात तिथं. त्याच्यावर लिगल केस वगैरे लिटिगेशन्स वगैरे आहेत का. तुम्ही बजेट कसं ठरवलं. तर सुरुवातीला मार्केटमध्ये आम्हाला काहीच आयडिया नव्हती, आम्ही ब्लाइंडली गेलो होतो. आमचं बजेट काय होतं 60च धरून चाललो होतो आम्ही, 60-65 आसपास. कारण मग यांच्या रिलेटिव्हने वगैरे किंवा आमच्या अशा ओळखीतल्यांनी ज्यांनी फ्लॅट घेतले होते ते अशाच आसपास घेतले होते ना थोडक्यात. पण आम्ही हा विचार केला ना की त्यांनी आधी घेतलं, आधी घेतले किंवा त्यांचे लोकेशन वेगळे येतं, हा विचार आम्ही केलाच नाही. आपलं लोकेशन वेगळं पडतंय. ऍक्च्युअल जेव्हा पाहायला गेलो तेव्हा आम्हाला कळालं की 60-65 ने तरी काहीच होणार नाहीये. कारण आम्ही गेलो कुठे जेवढे प्रोजेक्ट पहिले कोटेशन स्टार्ट 90च्या वरतीच व्हायचं, 1 CR असं कोटेशन असतं. त्यामुळे मग नंतर फ्लेक्झिबल व्हावंच लागलं. असं मार्केटचं सिच्युएशन कळाली कसं आहे काय असतं. तर त्यानंतर आम्ही बजेट डिसाईड केलं, मग मिड काढला की बाबा आपल्याकडं किती आपण स्ट्रेच करू शकतो, कुठल्या बजेटच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. आता उगीच हे केलं तर उद्या उगीच जास्तच लोड करून घेऊ. आपण आम्ही टोटल विचार केला, घरी येऊन कॅल्क्युलेशन केलं प्रॉपर. आम्ही पूर्ण फायनान्शियल कॅल्क्युलेशन केलं, आत्ताच नाही
नाही उद्याचं 1 महिन्याचं 2 महिन्याचं नाही, आम्ही पूर्ण 4-5 वर्षानंतरचं कॅल्क्युलेशन केलं की हा बाबा एवढं एवढं असं आहे पॉसिबिलिटीज केल्या, तर तसं आम्ही बजेट ठरवलं एवढे एवढे एक्स अमाऊंट. कार्पेट एरिया जास्त मॅटर करतो. जो कार्पेट एरिया आम्ही ठरवला होता ना, त्या कार्पेट एरियाच्या अवतीभोवती भेटायला आम्हाला बजेट वाढवावंच लागणार होतं. आम्ही 60-65 मध्ये आम्ही खेळू शकतच नव्हतो. जर तुमचं जे लोकेशन असेल त्यानुसार तुम्हाला फ्लेक्झिबल व्हावं लागतं, तर तसं आम्ही बजेट डिसाईड केलं. फ्लॅटची प्राइस सोडून अजून कोणते खर्च असतात? खूप सारे खर्च असतात. त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला टॅक्सेस भरायला लागतात गव्हर्नमेंटचे. जर तुम्ही एखाद्या एक्स अमाऊंटचा जर हे घेतला तर त्याच्यामध्ये जसं की जीएसटी झालं, स्टॅम्प ड्युटी झालं, रजिस्ट्रेशन झालं, त्याच्यानंतर ऍडव्होकेटचे पण चार्जेस वेगळे असतात जे की तुम्हाला अग्रीमेंट साठी द्यायला लागतात. अजून मेन गोष्ट जे काही तुम्हाला लोन करायचंय कुठल्या बँकेचं असेल तर आम्हाला असं वाटलं की लोन करायचं म्हणजे आता हा एवढी अमाऊंट आपल्याला बँक डिस्बर्स करेल. त्याच्या अगोदरच जो काही बँकर होता त्याने आम्हाला सांगितलं की सर तुम्ही 60,000 रुपये घेऊन या. मग तिथे गेल्यावर मला कळलं की मॉर्गेज झालं, त्यांच्याही काही अग्रीमेंट असतात, ते प्रोसेसिंग फीज वगैरे हे सगळं ते ऍडिशनल 60,000 रुपये. तर त्याच्यानंतर अजून 1% टीडीएस ऑन युअर अग्रीमेंट व्हॅल्यू. तर आता या अग्रीमेंट व्हॅल्यूच्या 10% कमीत कमी बुकिंग अमाऊंट आपल्याला भरावीच लागते. जास्तीत जास्त तुम्ही किती भरू शकता. होम लोन आणि ईएमआयचं तुम्ही कसं ठरवलं? कुठलं पण लोन घ्यायचं असेल तुम्हाला तर तुमच्या इन्कम स्टेटमेंट लागतात, स्लिप, बँक स्टेटमेंट, त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे सिबिल किंवा तुमचे किती एक्झिस्टिंग ईएमआय आहेत याच्या बेसिसवरती तुम्हाला किती लोन देणार बँक हे ठरतं. तर मग माझ्या केसमध्ये कसं होतं की माझं एक्झिस्टिंग एकच लोन होतं, कार लोन, बाकी कुठलंच लोन नव्हतं. आणि माझा सिबिल स्कोर मी कन्सिस्टंटली चांगला ठेवला होता, तो माझा होता 825. तर मला इंटरेस्ट रेट भेटला 7.10. सिबिलच्या बेसिसवर जेवढा तुमचा मॅक्सिमम असेल तेवढा कमीत कमी इंटरेस्ट रेट भेटतो. तर तो मला पण भेटला होता मागच्या फायनान्शियल इयर मध्ये. आता माहित नाही चार्जेस वाढले. सो अग्रीमेंट व्हॅल्यूच्या 90% आम्हाला लोन आपल्याला भेटलं होतं. त्याच्या आधीच सांगते पार्ट एक, अंडर कन्स्ट्रक्शन आम्ही फ्लॅट घेतला होता. 2 ऑप्शन आमच्या समोर ठेवले होते की तुम्ही एकतर आता पोझिशन पर्यंत फक्त इंटरेस्ट भरा किंवा मग फुल ईएमआय तुम्ही स्टार्ट करा. बरोबर. सो बाकी काहीच आमच्याकडे ईएमआय वगैरे आता सध्या लोन वगैरे नव्हतं. सो मग आम्ही फुल ईएमआयच चूज केलं. एसबीआयचा ऍडव्हान्टेज काय की तुम्ही 1 रुपयापासून मॅक्झिमम अमाऊंट जेवढी आहे तेवढी भरू शकता, तुम्हाला कुठले ऍडिशनल चार्जेस लागत नाही. आणि अजून एक असतं की फोर क्लोज, जर तुम्हाला वाटलं की पूर्ण लोन क्लोज करायचं. बाकी बँकांमध्ये कसं की ऍडिशनल चार्जेस लागतात, त्याला प्रोसेसिंग फी वगैरे लागते. एसबीआयचं तसं नाही. की बाकीचे फ्लॅट्स का रिजेक्ट केले आणि हाच का आवडला? तो फ्लॅट आम्ही पहिल्यांदा नाही, पहिले 7-8-10 फ्लॅट नंतर पहिल्या 1-2 आठवड्यामध्येच हा फ्लॅट आम्ही पाहिला होता आणि त्यामध्येच आम्हाला तो इतका आवडला. मेन म्हणजे मला जास्त आवडला होता त्याचं स्ट्रक्चर वगैरे सगळं. आणि नंतर यांना पण ते किचन, तो सगळा स्पेस खूप आवडला. पण बाहेर कुठे बघितलं एवढे स्पेसेस कुठे भेटलेच नाही. 24 कार्पेट एरिया आहे. आवडायचं मेन रिझन किचन पॅरलल आणि स्ट्रक्चर पण खूप वेगळं आहे. त्यानंतर 2 बाल्कनी, एक हॉलला आणि एक बेडरूमला. आणि अजून एक गोष्ट होती की डेन्सिटीचं का, कारण आम्ही जिथं राहतो रेंटनी तिथं एका फ्लोअरला 8 फ्लॅट. लिफ्ट साठी पण वेट, आणि उद्या समजा आपण अम्युनिटीज वगैरे पण तिथले युज करणार असो, तिथे पण किती मोठी गर्दी होणार. तर 8-8 फ्लॅट जर एका फ्लोअरला आहेत तर ऑब्व्हियसली गर्दी होणार. 4-4 जरी लोक एका फ्लॅटमध्ये पकडले तरी पण. सो तिथे एका फ्लोअरला फक्त 4च फ्लॅट आहेत. निगोशिएशन केली का? ऑब्व्हियसली इतका मोठा फ्लॅट घ्यायचा म्हटल्यावर निगोशिएशन तर येणारच. जसं आम्ही आधी यांनी सांगितलं त्याप्रमाणे मार्केटमध्ये उतरलो, त्या भागात गेलो ना, म्हणजे या भागापासूनच सुरू झालं 1च्या वर किमती. तिथे गेल्यावर पण आम्हाला जो कार्पेट एरिया हवा होता त्याच्या 90च्या वरच आम्हाला त्या प्राइस भेटल्या. भरपूर निगोशिएट केलं. तर भरपूर सगळे क्वेश्चन आम्ही यामध्ये कव्हर केले. तर लास्टला आपण एक रॅपिड फायरचा राऊंड खेळूया. रेडी टू मूव्ह की अंडर कन्स्ट्रक्शन? हायर फ्लोअर की हायर फ्लोअर. कमी ईएमआय की लवकर लोन रिपेमेंट? लवकर लोन रिपेमेंट. बिगर फ्लॅट की बेटर लोकेशन? यातलं जरा अवघड आहे हे करणं. दोन्ही पण हवं मला. अम्युनिटीज की बिगर कार्पेट एरिया? ऑब्वियसली बिगर कार्पेट एरिया. बाल्कनी की बिगर बेडरूम? बिगर बेडरूम. सिटी सेंटर की आउटस्कर्ट्स? बिल्डरवर ट्रस्ट की स्वतःची रिसर्च? स्वतःची रिसर्च. ऑब्वियसली. फ्लॅट घेणं की अजून काही वर्ष रेंटवर राहणं? पुन्हा साईटवर जेव्हा जातो ना आणि ऑफिसला वगैरे पण जेव्हा आम्ही भेट देतो ना, तर तिथे आलेले जे नवीन असतात फ्लॅट घ्यायला, त्यांना सहज आम्ही चौकशी केली तर त्या प्राइस ऐकून आम्हाला असं वाटतं की बरं झालं आपण लवकर डिसिजन घेतला आणि आपल्याला खरंच चांगलं भेटले. जर घ्यायचा विचार करत असाल लवकरात लवकर घ्या. 1, 2 महिने, 3 महिन्यांनी प्राइस वाढत राहतात. त्यात जर फायनान्शियल तुम्ही जर इयर एंडच्या आसपास गेलात ना तर प्राइस म्हणजे खतरनाक लेवलच्या वाढतात. तर हाच होता आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स. आम्ही काही एक्सपर्ट नाही यामध्ये, पण जो काही आम्हाला एक्सपिरियन्स आला, जे काही आम्हाला क्वेश्चन आधी पडले होते फ्लॅट घेताना, त्याचे सगळे आन्सर आम्ही या व्हिडिओमध्ये दिलेत. ट्राय केलाय. तुम्हाला जे कोणी नवीन घेणार आहे त्यांना हा हेल्पफुल होईल. जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट मध्ये करा किंवा अजून एक व्हिडिओ बनवू. चला, थँक्यू. भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये. बाय.